वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। ह्या दिवशी आपण आपल्या पतीसाठी उपास करत असतो आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतो आणि आपल्याला आपण अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सुद्धा प्रार्थना करत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी पती आणि पत्नी मधील जर काही दुरावा असेल, काही मतभेद असेल, तर छोटे मोठे भांडण तर प्रत्येक व्यक्तीमध्ये होतच असतात, प्रत्येक जोडप्यामध्ये। पण जर खूप काही अडचणी असेल तुमच्या संसारिक आयुष्यात, तर नक्कीच तुम्ही हा जो काही उपाय सांगणार आहे तो जर तुम्ही केला तर हळूहळू तुमच्या पण अडचणी कमी होण्यास मदत होते। व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता 10 तारखेला वटपौर्णिमा आहे। पौर्णिमा सकाळी 11:30 नंतर लागणार आहे। मग तुम्हाला हा जो उपाय आहे हा तुम्ही मंगळवारी अगदी 11:30 नंतर कधीही करू शकता। सगळ्यात आधी लग्न जमण्यास अडचणी असेल, जर विवाह जमण्यास अडचणी निर्माण होत असतील, तर आता ज्या मुली, आता काय असतं ना की वटसावित्रीचा उपवास हा फक्त ज्या सवाष्णी आहेत त्याच करू शकतात, ज्यांचं लग्न व्हायचं आहे। आणि जर लग्नात जर काही अडचणी निर्माण होत असेल तर आवर्जून त्या व्यक्तीने म्हणजे त्या मुलीने किंवा त्या त्या मुलीने आपल्याला वडाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। असं म्हटलं जातं जर कच्चं दूध अर्पण केलं तर ज्या काही अडचणी निर्माण होत आहे लग्न जमण्यासाठी तर त्या कमी होण्यास मदत होते। त्याच्याच बरोबर आपण जो सूत गुंढाळतो, प्रत्येक स्त्री जी सूतगुंडी आपल्या वडाला गुंढाळत असते आणि त्याच्या आपण फेऱ्या मारत असतो। आता ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी काय करावं, तर त्यांनी एक ती सूतगुंडी घ्यावी, त्याला हळद लावावी। आता मग तुम्ही ती डायरेक्ट करू शकता किंवा त्याची एक अशी दोरी बनवायची, जसं आपण हार बनवतो त्या पद्धतीने ती सूतगुंडी बनवायची आणि त्याला हळद लावायची, ओली हळद लावायची। आणि ती हळद लावल्यावर ती तुम्हाला वटवृक्षाला, वडाला अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी मनासारखा जोडीदार मिळावा, याच्यापेक्षा माझ्यासाठी जो योग्य आहे तो जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करावी। आणि ती जी सूतगुंडी आहे ती तिथेच तुम्हाला अर्पण करायची आहे, तिथेच तुम्हाला ठेवायची आहे। आता सगळ्यात महत्वाचं की पती पत्नीतील दुरावा किंवा काही अडचणी आहे, पटत नाही, सारखी वादविवाद होतात, जर अशा काही अडचणी तुमच्या आयुष्यात असेल किंवा तुमच्या जवळपासच्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। काय करायचं आहे, महिलांनी सुद्धा आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातो तेव्हा दूध घेऊन जातो, तर कच्चं दूध अर्पण करायचं आहे। तर असं म्हटलं जातं की कच्चं दूध अर्पण केल्यावर पती पत्नीतील वादविवाद पण हळूहळू कमी होण्यास मदत होते। जिथे श्रद्धा विश्वास आहे तिथे या गोष्टी घडतातच आणि त्या गोष्टी आपण घडवून आणतोच, कारण आपल्यामध्ये तेवढी श्रद्धा आणि विश्वास असतोच। दुसरं महत्वाचं की वटपौर्णिमेला तुम्ही दिवसभर उपवास करता, प्रत्येका ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते। आता मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला अक्षता, अखंड तांदूळ थोडेसे घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या मुठीमध्ये एवढ्या येतील तेवढ्या। संध्याकाळी, मंगळवारी संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे। आपल्या म्हणजे बायकोने आपल्या नवऱ्यावर, पतीने आपल्या पत्नीने आपल्या पतीवर जे काही तांदूळ किंवा अक्षता सांगितलेले आहे आणि त्याच्यात काही हळद कुंकू टाकायचे नाही, पांढऱ्याच अक्षता घ्यायच्या आणि 3 वेळा आपल्या पतीवरनं ओवाळायच्या आहे। आपण नेहमी दृष्ट काढत असतो बघा, आपल्या मुलांची काढतो, आई वडिलांची काढतो, भावाची काढतो, तर एक असतं की नजर दोष होऊ नये म्हणून, किंवा ते पण एक कारण आहे। आणि दुसरं महत्वाचं की अगदी काही छोटे मोठे वादविवाद असेल, आता बघा काही असतं ना की एखादं जोडपं पाहून आपल्याला असं हेवा वाटतो, बघ बाई हिचा नवरा असा, माझा नवरा लगेच असा, मग आपण लगेच कम्पेअर करत असतो। खरं सांगू का, म्हणजे आयुष्यात कुणाचाच नवरा परफेक्ट नाही आहे। कोणी जास्त चिडतं तर कोणी खूप शांत आहे, तर कोणाला बऱ्यापैकी व्यसन आहे किंवा काहींचं तर फार अवघड प्रकार आहे। आपण जेव्हा चांगल्या व्यक्तीशी कम्पेअर करत असतो तेव्हा म्हणतो बापरे हिचा नवरा बघ असा, हिला फिरायला घेऊन जातो, हिला असं करतो, तिला तसं करतो। पण जेव्हा आपण आपलं बघतो आणि जेव्हा आपण अजून बाकीच्या महिलांचे बघतो की ज्यांचे अखंड प्रॉब्लेम आहे आणि त्यांचे इतके विचित्र प्रॉब्लेम आहे की त्यातून त्या बाहेर सुद्धा लवकर पडू शकत नाही, अशा वेळेस असं वाटतं की नाही, माझा नवरा खूप चांगला आहे। ज्या काही केसेस आपण ऐकतो किंवा आता आम्ही पण या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच काही महिलांच्या अडचणी ऐकतो, तेव्हा असं वाटतं महाराज मी खूप लकी आहे, मी खूप भाग्यवान आहे टचवूड
की असं नाहीये माझ्या आयुष्यात. तर मला एक सांगायचं की प्रत्येकाचा नवरा हा प्रत्येकासाठी परफेक्ट असावा. तुलना करायला गेलं तर आयुष्य खूप अवघड होऊन जाईल. आणि मग तिचा नवऱ्याने हे दिलं मग तो लगेच चांगला नाही. आपल्या आयुष्यामध्ये जबाबदाऱ्या इतक्या असतात की नवऱ्यालाही काही त्याची इच्छा असो किंवा नसो तो काहीच करू शकत नाही. कारण त्या जबाबदारीमुळे तो इतका अडकून गेला असतो ना की त्याला ते मार्गच मिळत नाही. त्याला फक्त त्या जबाबदारीवरनं चालायचंच असतं आणि त्याच जबाबदाऱ्या पार पाडत पाडत बिचाऱ्याचं अख्खं आयुष्य संपतं आणि आपलंही संपतं. तर म्हणून थोडंसं तुलना करणं कमी करा किंवा बंद केलं तर अतिशय उत्तम. तर म्हणूनच सांगते की आपला नवरा जसा आहे तसा माझा नवरा आहे, तो खूप मला जीव लावतो, प्रेम करतो. थोडेफार भांडणं तर प्रत्येक नवरा बायकोमध्ये चालू असतं. मग हा जो उपाय तुम्हाला मी सांगत आहे तर थोडेसे आणि हा जो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. अर्थात मासिक धर्मसूतक विटाळ प्रेग्नन्सीमध्ये उतारा करत नाही, याची काळजी घ्या. प्रेग्नन्सीमध्ये उतारा करत नाही. मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर अर्थात तुम्हाला हा उतारा करता येणार नाही. काय करायचं आहे, आपण जेव्हा नवऱ्याची दृष्ट काढतो तर नवऱ्याचं जे काही मुख आहे ते दक्षिण दिशेला असावं आणि आपलं उत्तर दिशेला असावं. या पद्धतीने 3 वेळा फक्त 1, 2 आणि 3. आता हे क्लॉकवाईज आहे, फ्रंट कॅमेरामुळे तो तुम्हाला उलट वाटत पण हा माझा उजवा हात आहे. इथून तुम्हाला 1, 2, 3 असं म्हणायचं. कुठला मंत्र स्तोत्र म्हणायचं नाही, फक्त मनात एक ठेवायचं की जी काही इडापिडा असो ते जाओ आणि सुखाते समाधानाने माझ्या नवऱ्याला माझं सुद्धा आयुष्य लाभो. प्रत्येक स्त्री हेच म्हणत असते. तर त्यांच्यासाठी चांगलं बोलायचं आहे की त्यांना कुठला त्रास असेल शारीरिक मानसिक आर्थिक ते कमी होते अशी प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी, आता हा संध्याकाळी म्हणजे काय, ताई माझा नवरा 10ला येतो 11ला येतो हरकत नाही, पण संध्याकाळ नंतर तुम्ही हा उपाय करा. ते करून झाल्यावर ते जे तांदूळ आहे ना ते पक्ष्यांना खाऊ घालायचे. अगदी कुठलाही पक्षी येऊन त्यांनी खाल्लं तरी चालेल. घेताना तांदूळ थोडेसे कमी घ्या, कारण काय होतं ना पक्ष्यांना कमी आणि ते बाकीचे जास्त वेस्ट जातात. असं नाही करायचं आहे. तांदळाचा पण वापर फेकल्या जाईल किंवा पायाखाली असं नाही करायचं आहे. योग्य तुमचे पक्षी, तुमच्याकडे जे पक्षी येतात ते व्यवस्थित खातील ते तांदूळ. या पद्धतीने तुम्हाला थोडे 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 प्रत्येक ठिकाणी टाकायचे आहे. हा एक महत्त्वाचा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे. उपाय करत असताना सगळं माझं चांगलं झालं आहे, मला नवऱ्याला जे काही आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट आहे त्यातून तो बाहेर पडत आहे, असं सगळं चांगलं बोलायचं, चांगल्या याने बोलायचं आणि नंतर ते तुम्ही खाऊ घालू शकता. आता ह्या दिवशी वटपौर्णिमेला चंद्रोदय असतो आणि चंद्राचा लख्ख असा प्रकाश पडलेला असतो बघा. ज्याचं चंद्रबळ चांगलं असतं कुंडलिकेमध्ये सुद्धा, तर तो आहे ना डिसिजन मेकिंग तो हालत नाही. आता काहीतरी होतं की नवऱ्याला कोणीतरी काहीतरी सांगतं मग लगेच तो आपल्या अपोजिट होतो. बऱ्याच वेळा हा प्रकार घडतो. तर दोघांनीही नवरा बायकोंनी एकत्रित चंद्राचं दर्शन घ्यावं. आता ताई माझा नवरा 10ला येतो 11ला येतो चंद्रोदय झालेला असतो, थोडा जरी ते लेट आला, आता ताई माझा नवरा नाईटला जातो, अशा कमेंट्स आल्या तर तुम्ही लवकर जसं जमेल तुम्हाला, बघा तुम्हाला सेवा उपाय करायचे आहे तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे. तर काय करायचं, त्या चंद्राच्या प्रकाशाकडे दोघांनीही एकटक बघायचं. चंद्राचा लख्ख असा प्रकाश आहे तो एकटक बघायचं आणि शांततेत आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सांगायच्या आणि दोघांनी एकत्रित चंद्रोदयाचं दर्शन घ्यायचं. चंद्राची तुम्ही पूजा केली तरी अतिशय उत्तम, दोघांनी एकत्रित मिळून. म्हणजे कसं की चंद्राला अर्घ्य देणं, परत कच्चं दूध अर्पण करणं, सुरुवातीला पाणी अर्पण करणं, नंतर कच्चं दूध अर्पण करणं, परत पाणी अर्पण करणं, हळद. आता आपण चंद्राला स्पर्श करू शकत नाही पण हळद कुंकू अक्षदा चंद्राला अर्पण करणं आणि प्रार्थना करतो. हे करायचं आहे. ज्यांचा चंद्रबळ मजबूत असतो ना त्याचा डिसिजन मेकिंग पॉवर असतं, जे आपण म्हणतो ना निर्णय क्षमता चुकती, तर ते चंद्राचं बळ. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे, तर आपलं म्हणलं इकडं तिकडं चालूच असतं. आणि चंद्र जेव्हा लख्ख प्रकाशात आपण चंद्राकडे करून प्रार्थना घेतो तर आपल्याला आर्थिक मानसिक स्थैर्य सुद्धा जास्त प्रमाणात लाभतं. म्हणून ते दोघांनी करायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगते. पत्नीने सुरुवातीला थोडेसे मतभेद आहे, वादविवाद आहे, काही ना काही चालूच असतं, तर काय करायचं, चंद्रोदयाकडे आपण जेव्हा कोजागिरीला चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवतो ना त्या पद्धतीने अगदीशय ग्लासभर दूध घ्या छोटं मोठं आणि त्याच्यामध्ये साखर टाका. केशर असेल तर आवर्जून टाका, केशर टाकलं तरी हरकत नाही. आणि ते तुम्हाला चंद्राच्या प्रकाशाखाली ते दूध ठेवायचं आहे. अगदी 5-10 मिनिटं ठेवा, पण व्यवस्थित सेट करून ठेवा की जेणेकरून चंद्राचा प्रकाश त्या दुधामध्ये पडेल. हे करून झाल्यावर प्रकाश पडला की त्या दुधावर उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे आणि मनातली इच्छा बोलायची आहे. आता मनातली इच्छा हेच असतं की माझा नवराच्या चिडचिड कमी होऊ दे, तो शांत होऊ दे. प्रत्येक स्त्रीचं हेच असेल, किंवा घरातले काही जे काही तुमचे वादविवाद असेल, काही नवरा बायकोवर संशय घेतो विनाकारण,
तर ज्या काही तुमच्या इच्छा आहे, जे काही असेल की चांगलं बरं का, वाईट नाही, चांगलं नाही तर मग त्याने माझंच ऐकावं आणि त्याने कोणाचंच ऐकू नये, तर असं नाही. तुम्ही जर चुकीच्या इच्छा मागितल्या तर ते सगळं चुकीचं होतं. तुम्हाला माहिती आहे की कर्म आपल्याला कधी ना कधी भेटायला येतातच. तर हे तसंच आहे की माझा नवरा चिडचिड कमी होऊ दे, जर तो संशय घेत असेल, आरोप घेत असेल तर ते कमी होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हात ठेवून 5-10 मिनिटं आणि परत चंद्राचं दर्शन घ्यायचं आणि ते दूध नवऱ्याला पण प्यावं आणि बायकोने पण प्यावं, दोघांनी पण थोडं थोडं प्यावं. आता ताई माझा नवरा माझ्याजवळ राहत नाही, मी काय करू शकते, तर अशा वेळेस जर तो राहत नाही तर तुम्ही एकट्याने चंद्राचं दर्शन घ्या, त्या चंद्राकडे प्रार्थना करा. वट सावित्रीची तुम्ही उपवास करत आहे तर त्या वटवृक्षाला सुद्धा प्रार्थना करा, सावित्रीला सुद्धा प्रार्थना करा की माझ्या पण आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होऊ दे. आणि जो तुम्हाला दुधाचा उपाय सांगितला आहे, आता जर ते नाही चालेल तर ते तुम्ही स्वतः ग्रहण केलं, स्वतः पिलं तरी चालेल. आणि एकच प्रार्थना आहे, जे काही मोडलेले संसार आहे, कारण बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई नवरा म्हणतो का डिवोर्स घ्यायचा आणि मला डिवोर्स नको आहे, मला नांदायला जायचं आहे. तर महाराजांना हीच प्रार्थना करते की प्रत्येकीचा संसार सुखात होऊ दे. भले थोडंसं त्याच्यामध्ये पैसा कमी असला चालेल, थोडंसं राग रुसवा असला तरी चालेल, पण दोघांनी एकत्र येऊन बोलणं महत्त्वाचं आहे आणि घरच्यांनी पण तेवढा मध्यस्थी घेणं. कारण प्रत्येक आईला हेच वाटतं की आपल्या पोराचा चांगला संसार व्हावा आणि स्त्री आहे तिला पण हेच वाटतं की माझं पण काय म्हणतो ना आपण लेकरं आहे ते पण. आता खूप कमेंट्स येतात अशा की ताई काही तर कमेंट्स अशा आहे की माझा डिवोर्स झाला आहे तरी मला तो हवा आहे. तर अशा वेळेस मलाच प्रश्न पडतो की या त्यांना काय सेवा देऊ. प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये चांगलं सुख मिळू दे, प्रत्येकीचा संसार सुखात राहू दे, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. जेवढे उपाय सांगितले आहेत तेवढं करण्याचा प्रयत्न करा. चला, श्री स्वामी समर्थ.